महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करत असल्याचं जाहीर केलं। या निर्णयासाठी राज्य सरकारनं 36,585 कोटींची भरीव तरतूद केली आहे। 56 लाख लोकांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे। महात्मा फुले शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या 12 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, असं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले। यावेळी सहकार मंत्र्यांनी विविध जिल्हा बँकांच्या 553 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादीही जाहीर केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आणि अजित पवार यांची जयंती आहे। हेच निमित्त साधून राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यायला सुरुवात केली असल्याचं बाबासाहेबांनी म्हटलं। जे महात्मा फुले योजनेमध्ये जे काही ज्यांनी लाभ घेतलाय त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून पुन्हा एकदा 50,000च्या ऐवजी 2 लाखापर्यंत करण्याचं मान्य केलेलं आहे। पहिलं 33,585 कोटी रुपयाची यादी होती। 56 लाख शेतकरी त्याच्यामध्ये समाविष्ट होते आणि आता त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे। आणि उद्या आमच्याकडे याद्या लोड झालेल्या आहेत, पण इन्कम टॅक्स जे काही लोक भरणार आहेत ते आमच्याकडे यादी नाही, ते केंद्र सरकारकडे आहे। त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। कालपासून आमचे अधिकारी त्याच्या पाठीमागे लागले आहेत आणि उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये करण्याचा आमचा मानस। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खरं 30 जून ही तारीख आपल्या सर्वांना दिली होती, परंतु यादीला उशीर का लागला आपल्या सर्वांना माहिती आहे की ही यादी अचूक असली पाहिजे आणि या यादीच्या माध्यमातून एकदा यादी डिक्लेअर केल्यानंतर कुठे शेतकऱ्याला परत अडचणी आल्या नाही पाहिजेत या दृष्टिकोनातून खरं 30 जूनच्या आपल्याला माहिती आहे आमचं अधिवेशन सुरू होतं आणि या अधिवेशनामध्ये ते जे बिल आहे आपल्याला माहिती आहे पुरवणी मागण्या आहेत, त्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्याशिवाय खालच्या सभागृहात आणि वरच्या सभागृहात आणि त्याच्यावर नंतर राज्यपाल महोदयांची सही होती, त्यामुळे थोडा उशीर झाला। आणि राज्यातील जे इन्कम टॅक्स भरणारे जे मोठे शेतकरी यांना कर्जमाफी, शेवटी आमचा उद्देश एकच आहे की या बाबतीमध्ये गरीब शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ हा मिळाला पाहिजे। आणि या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यादी ती 2-3 दिवसापूर्वी इन्कम टॅक्स भरणाऱ्याची यादी केंद्राकडून आम्हाला प्राप्त झाली, शेतकऱ्यांची मोठ्या यादी प्राप्त झालेली आहे। ही यादी आम्हाला मिळालेली आहे, राज्यपाल महोदयांची सही झालेली आहे आणि या बाबतीमध्ये आमचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि सहकार सचिव तारडे साहेब यांची आता बैठक चालू आहे। त्यामुळे आज निश्चित प्रकारे आज ठराविक प्राथमिक स्वरूपामध्ये ती यादी लवकरच ती यादी आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल। प्राथमिक प्रक्रिया मी तुम्हाला सांगायचं आता प्रक्रिया सुरू झालेली आहे। साधारणतः 30 जुलैपूर्वी माझ्या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्ज खात्यावरती ही कर्जमाफीची सगळी रक्कम ही दिली जाईल। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। E20 मुळे इंजिनचं नुकसान नाही, केंद्र सरकारचा दावा। जुन्या गाड्यांची इंधन कार्यक्षमता 3 ते 5% घटते। व्यापक चाचण्यांनंतर वाहनांचं मोठं नुकसान होत नसल्याची माहिती प्रशासनाने दिली। विविध घटकांमुळे मायलेजवर होणाऱ्या किरकोळ परिणामांव्यतिरिक्त इंधनात बदल करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आधी चालू कर्जफेड करा, नंतरच नवीन पीक कर्ज। दुष्काळ सदृश्य स्थितीत जिल्हा बँकेचा शेतकऱ्यांशी असहकार। बँकेने थकबाकी वसूल आढावा घेऊन सर्व शाखांना जुलै अखेरपर्यंत संपूर्ण उद्दिष्ट गाठण्याचे कडक निर्देश दिलेत आणि या सक्तीच्या भूमिकेमुळे आणि अटींमुळे अनेक सभासद नवीन अर्थसहाय्यापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे। धार्मिक विधींचे दर वाढले, गुरुजींची दक्षिणा 30% महाग। गणेशोत्सवापासून नवीन दर लागू। पेट्रोल आणि जीवनावश्यक वस्तू महागल्यामुळे पुरोहितांचा निर्णय। इंधन आणि दैनंदिन वस्तूंच्या भाववाढीमुळे पुरोहित वर्गाचा प्रवास आणि पूजेच्या साहित्याचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढलाय आणि त्यामुळे आगामी सणासुदीच्या काळापासून विविध धार्मिक पूजा आणि विधींच्या शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सप्टेंबरपासून बाजारात येणार कांद्याचा बफर स्टॉक, केंद्रीय पथकाकडून पाहणी। कांद्याचे दर घसरण्याची शक्यता। सणासुदीमध्ये किरकोळ किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार साठवलेला माल खुल्या बाजारात टप्प्याटप्प्याने उपलब्ध करणार आहे आणि या हस्तक्षेपामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार असला तरी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मात्र दराबाबत अनिश्चितता निर्माण झालेली आहे। 26 जुलैपर्यंत राज्यात विविध भागामध्ये बरसणार, हवामान खात्याचा अंदाज। विदर्भ, कोकण आणि मराठवाड्याचा देखील समावेश। अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आणि याच पार्श्वभूमीवर विविध घाटमाथ्यांसह अनेक भागांसाठी ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांसमोर नवीन संकट। डाळिंब बागेमध्ये तेलाचा धुमाकूळ। पैठण तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी हैराण। हंगाम धरलेल्या हजारो हेक्टर डाळिंब बागांपैकी जवळपास 40% क्षेत्र या रोगाच्या विळख्यामध्ये। जीवाणूजन्य संसर्गामुळे पिकांची गुणवत्ता खालावली असून उत्पादनामध्ये मोठी घट निर्माण झाली। विविध उपाययोजना करून देखील प्रादुर्भाव न थांबल्यामुळे बाधित क्षेत्राचे पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरत आहे।
आज शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महायुती सरकारची अनोखी श्रद्धांजली. प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी दूर करून पात्र लाभार्थ्यांची नावे टप्प्याटप्प्याने जाहीर केली जाणार आहेत आणि यासोबतच नियमित परतफेड करणाऱ्या पात्र घटकांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी अटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत. शेतकरी धडकले सीमेवर ठिय्या. भारत अमेरिका व्यापार कराराविरोधामध्ये दिल्लीकडे कूच. प्रस्तावित धोरणांना विरोध दर्शवत आंदोलनकर्त्यांनी राजधानीच्या सीमांवर रोखल्यानंतर तिथेच मुक्काम ठोकलाय. प्रशासनाकडून केंद्रीय मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चेचे आश्वासन दिल्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये निकृष्ट सोयाबीन बियाण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांचा दणका. 3000 तक्रारींनी उडाली खळबळ. 15 परवाने रद्द करण्याची शिफारस. पेरणीनंतर उगवण क्षमता न झाल्याच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने कडक पावले उचललीत. दोषी ठरलेल्या संबंधित विक्रेते आणि कंपन्यांवर कठोर कारवाईची शिफारस करण्यात आलेली आहे. निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं चित्र समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय. अखेर भावली धरण झाले ओव्हरफ्लो. दरवर्षीचा विक्रम कायम. उत्तर महाराष्ट्रातील पहिलं धरण भरलं. इगतपुरी तालुक्यातील सातत्या पावसामुळे जलसाठ्यामध्ये वेगाने वाढ होऊन धरण भरून वाहू लागलंय. यामुळे पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच दारणा धरणातील पाणीसाठा वाढण्यास मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आवक मंदावली. हळदीला आला सोन्याचा भाव. 35,000 हेक्टरवर हळदीची लागवड. मराठवाड्यासह विदर्भातील हळद हिंगोलीच्या मार्केटला. बाजार समितीत हळदीची आवक घटल्यामुळे जुलैच्या सुरुवातीला दर प्रति क्विंटल 18,000 ते 20,000 रुपयांपर्यंत पोहोचलाय आणि या भाववाढीचा थेट फायदा व्यापाऱ्यांना व टप्प्याटप्प्याने माल विकणाऱ्या शेतकऱ्यांना होतोय. तूर पीक विम्याची थट्टा. 2,000 शेतकऱ्यांना अवघे 890 रुपये. 18 लाखांची तुटपुंजी भरपाई मिळाल्यामुळे शेतकरी आक्रमक. 2 महसूल मंडळी वंचित. फुलंब्री तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांपैकी अत्यल्प जणांनाच अत्यल्प नुकसान भरपाई मंजूर झाल्यामुळे शेतकरी वर्ग कमालीचा असंतोष व्यक्त करतोय. तसेच एका तालुक्यामधील काही महसूल मंडळांना या लाभापासून पूर्णपणे वगळण्यात आल्याची तक्रार केली जाते. चास कमान धरणाची 5ही वक्र दरवाजे उघडले. धरणातील पाणीसाठा 95% नागरिकांना सतर्कतेचा इशारा. पुणे जिल्ह्यातील चास कमान धरणाचा पाणीसाठा 95% पोहोचल्यानंतर 5ही दरवाजे उघडण्यात आले. पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या सततच्या पावसामुळे जलाशयातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. भेसळीच्या कारवायांचा पुरवठ्यावर परिणाम. अवैध दूध पुरवठा साखळी बंद. विंचूर लासलगाव परिसरामध्ये दूध टंचाईची चाहूल. अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरामध्ये भेसळखोरांविरोधात सुरू केलेल्या धडक कारवायांमुळे अनेक संशयास्पद पुरवठादार गायब झालेत. परिणामी स्थानिक बाजारपेठेमध्ये दुधाची टंचाई निर्माण होऊन नियमित ग्राहकांना अडचणींना सामोरं जावं लागतंय. रेशन कार्ड धारकांना आता डिजिटल रेशन कार्ड. नाशिकमधून योजनेचा शुभारंभ. 1.17 लाख कुटुंबांना लाभ. स्मार्ट QR कोड असलेल्या या नव्या कार्डमुळे सार्वजनिक धान्य वितरणामध्ये व्यवस्थित आणि अधिक पारदर्शकता निर्माण होणार आहे. त्यामुळे गरजू लाभार्थ्यांना दरमहा मिळणारं धान्य सुरळीत मिळून बनावटगिरीला पूर्णपणे आळा बसणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादेमध्ये 1196 तर गारजमध्ये 119 रेशन कार्डधारक अपात्र ठरले. ऑनलाईन पडताळणीनंतर पुरवठा विभागाचा निर्णय निकषात बसत नसल्यामुळे कारवाई करण्यात आली. शासकीय निकषांपेक्षा जास्त उत्पन्न आणि इतर अटींचं उल्लंघन केल्यामुळे ऑनलाईन तपासणीमध्ये आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता थेट धान्य बंद झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. मान्सूनसाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे. एल निनोचे सर्वात धोकादायक रूप पाहायला मिळणार. दक्षिण भारतामध्ये दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरातसह काही राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊ शकते. दक्षिण भारतामध्ये पावसाची तूट कायम राहून एल निनोमुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ऐन पावसाळ्यात पाण्याचा ठणठणाट. हिंगोली, नांदेड आणि परभणीत भविष्यातील भीषण पाणी टंचाईचा सावट. प्रकल्पांनी तळ गाठला. पावसाचे सुरुवातीचे महिने कोरडे गेल्याने परिसरातील बहुतांश छोटे मोठे जलप्रकल्प आणि तलाव पूर्णपणे आटले आहेत आणि यामुळे ग्रामीण भागामध्ये आतापासूनच तीव्र टंचाई जाणवू लागली असून पिण्याच्या पाण्यासाठी केवळ काही मोठ्या धरणांवरच अवलंबून राहावं लागतंय. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 2 लाखांचं अनुदान द्या. किसान सभेची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मागणी. राज्य सरकारने कर्जमाफीवरील जाचकटी शिथिल केल्या असल्या तरी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान 2 लाख रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान द्यावं अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली. मे महिन्यातील अवकाळी पावसाचा कांद्याला फटका. उत्पादनामध्ये घट. अवकाळी पाऊस आणि साठवणुकीची अपुरी व्यवस्था कारणीभूत. राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांनी साठवणूक क्षमतेवरील कमतरतेमुळे होणाऱ्या संभाव्य टंचाईबाबत महत्त्वाची माहिती दिली आणि या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी तज्ज्ञांची विशेष समिती स्थापन करून विविध स्तरांवर पाहणी करण्यात येत आहे.
देशभरामध्ये 45 कोटी शेतजमिनींचं डिजिटल सर्वेक्षण या मोहिमेसाठी आतापर्यंत 20 राज्यांमध्ये 10.15 कोटी फार्मर आयडी तयार करण्यात आले. मागील रब्बी हंगामामध्ये 4.41 लाख गावांमधील 31 कोटी शेतजमिनींचं डिजिटल सर्वेक्षण पूर्ण झालं होतं आणि त्याचा विस्तार करण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारने निश्चित केलंय. धाराशिव जिल्ह्यामध्ये मार्च एप्रिलमधील अवकाळी पावसाची मदत शेतकऱ्यांना कधी मिळणार, प्रतीक्षा कायम. 5,500 बाधित शेतकऱ्यांना 6.25 कोटी रुपये मंजूर. नुकसानग्रस्त भागात महसूल प्रशासनाने पंचनामे पूर्ण करून शासनाला अहवाल सादर केले होते, परंतु प्रत्यक्ष निधी वितरणाची प्रक्रिया लांबल्यामुळे पेरणीच्या काळामध्ये बियाणे आणि खतांच्या खर्चासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.